युवक क्रीडा मंडळातर्फे भव्य कबड्डी स्पर्धा 2024चं आयोजन स्वर्गीय बाळासाहेब मोहरील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुधळकर पेठ येथे आयोजित करण्यात आलं आहे. या संदर्भात येथील आयोजक युवा क्रीडा मंडळाचे पदाधिकारी यांनी या संदर्भात माहिती दिली. भव्य कबड्डी स्पर्धेकरता 20 टीमने इथे सहभाग घेतला. गेले 3 दिवसापासून हे सामने सुरू आहेत. येणाऱ्या काळात राज्यस्तरीय सामने या मैदानावर घेणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. अभिनव कडू यांनी या संदर्भात माहिती दिली. मधुकर पेठ येथे युवक क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले आहे आणि या कबड्डी सामन्याकरता मोठ्या प्रमाणात इथं टीम हजर झालेल्या आहे आणि अतिशय उत्साहात ह्या इथं सुरू झाल्या आहे. आपल्यासोबत जे आयोजक आहे, इथले क्रीडा आहे पटू आहे, हे आपल्यासोबत बोलणार आहे. काय आयोजन केलेलं आहे आणि काय क्रीडा किती टीम आलेल्या आहे? स्वर्गीय बाळासाहेब मोहरील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युवक क्रीडा मंडळ अमरावतीतर्फे 70 किलो गटातील दिनांक 6, 7 आणि 8 डिसेंबरला कबड्डीचे सामने घेण्यात आलेले आहे आणि हे लोकल स्तरावर सामने घेण्यात आलेले आहे. फक्त अमरावतीतले चमू इथे हजर आहेत. टोटल 20 चमू इथे आलेले आहेत आणि हे लोकल टुर्नामेंट घेण्यामागचं कारण म्हणजे काही थोड्या आर्थिक अडचणी असल्या कारणाने हे अमरावती पुरतेच मर्यादित ठेवण्यात आले आहेत. पण असाच उत्साह जर कबड्डी रसिकांचा आम्हाला भेटत राहिला तर पुढील सामने आम्ही हे विदर्भ स्तरावर नक्की घेणार आहोत. अनेक कबड्डी खेळ लोप पावत चालला आहे आणि आपण या क्रीडा उत्सवात इथं कबड्डी सामने आयोजित केलेले आहे. जर आपण अनेक मंडळांना किंवा इतरही राजकीय लोकांना भेटला असता तर ते मोठे सामने आपण तर राज्यस्तरीय करू शकले असतं. काय समोरचा विचार असेल राज्यस्तरीय सामने करायचा इथे? बिलकुल समोरचा विचार आहे आमचा राज्यस्तरीय सामने घेण्याचा. त्याकरिता आम्हाला जी काही आर्थिक मदत लागेल, जी काही आम्हाला जी रसद लागेल, खेळाडू लागेल, त्याचा नक्कीच आम्ही पाठपुरावठा करणार आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच भेटीगाठीसुद्धा करणार आहोत. अमरावती शहरामध्ये एक कबड्डीचे सामने आयोजित केले आहे. रसिकांचा मोठा इथं प्रतिसाद मिळत आहे. शहरातल्या अनेक भागातून जे उत्साही कार्यकर्ते आहे किंवा कबड्डी शौकीन आहे हे आता संध्याकाळी इथे उपस्थित झाले आहे. काय वेळ असते संध्याकाळी कबड्डीच्या सामन्यांचा? जसं की आता सकाळी आज 8 वाजतापासून सामन्यांची सुरुवात झाली आणि दुपारी 12:30ला पहिला सत्र संपला. या आजच्या दुसऱ्या दिवसाचा जो दुसरा सत्र आहे तो आता संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल आणि आणि रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार. 10 वाजेपर्यंत सत्र सुरू राहते आणि उद्या फायनलचा दिवस आहे. फायनलच्या टीमला योग्य ते बक्षीसही इथं आयोजित करण्यात आले आहे आणि मान्यवरही उपस्थित राहणार आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचे सांगता करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात कबड्डी श्रोते व शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक कबड्डी पाहण्याकरता रोज सायंकाळी गर्दी करतात. कबड्डी हा खेळ जिवंत राहावा हाच आमचा मानस असल्याचं युवक क्रीडा मंडळाच्या वतीनं माध्यमांना सांगितलं गेलं. जन्मत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट अमरावतीहून.